मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटामध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. तासगाव तालुक्यातील फायनान्स कंपनीची गुंडगिरी रोखण्यासाठी आता शिवसेना आक्रमक झाली आहे. तासगाव तालुक्यातील दहिवडी येथील मारहाणीच्या धक्कादायक प्रकारानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी संबंधित फायनान्स कंपनीच्या मालकांवर गुन्हे दाखल करा, यासाठीच शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने तासगाव पोलिसांना याबाबतचे निवेदन देण्यात आलंय. तासगाव तालुक्यातील दहिवडी येथे बेकायदेशीर सावकारकी आणि वसुलीच्या नावाखाली गुंडगिरीच्या धक्कादायक प्रकारानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून फायनान्स कंपन्यांची गुंडगिरी मोडण्यासाठी शिवसेनेने पोलिसांची भेट घेऊन फायनान्स कंपनीच्या मालकांवरच गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. बघूया काय आहे संपूर्ण प्रकार. तासगाव तालुक्यामध्ये फायनान्सच्या नावाखाली एक सावकारकी चालू आहे. मायक्रो फायनान्स अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या लोकांना लुबाडण्याचा गुंड वापरून वसूल करून त्यांना मारहाण करून पैसे वसूल करण्याचा प्रकार चालू आहे. बरेच प्रकार असे घडलेले आहेत की जे प्रकार परत कधीही उघड होत नाहीत. लोक भीतीने किंवा दबावाला किंवा लाजून गप बसतात आणि काय असेल ते त्यांना देतात. पण हे गुंड प्रवृत्तीचे जे वसुली करण्यासाठी ठेवलेले लोक आहेत त्या लोकांनी ह्या घरात घुसून महिलांना मारहाण करणं, चाकू हल्ला करणं हा जो काही गंभीर प्रकार 21 तारखेला दहिवडीमध्ये घडला त्याच्यामुळं ह्या लोकांची किती भयानक पद्धतीची सावकारकी चालू आहे हे उघडकीस आलं. तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं आज तासगाव पोलीस स्टेशनला PI साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की साहेब ह्यांना जर चाप बसवायचा असेल तर तुम्ही यांच्यावर जे फायनान्सचे मालक आहेत कंपनीचे, महाडिक फायनान्सचे काही कंपनीनं फायनान्स केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण जे वसूल करणारे आहेत ते स्वतः पैसे दिलेले नाहीत, त्यांनी ह्या महाडिक फायनान्सचे पैसे वसुलीसाठी आले होते. मग त्या वसूल करणाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल करून उपयोग नाही. तर तुम्हाला ह्यांच्या मालकावरती पण गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांचे लायसन्स रद्द करून अशा फायनान्स करणाऱ्या कंपन्यांना एक मॅसेज गेला पाहिजे की तासगाव तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं गुंड प्रवृत्तीनं वसुली केली तर इथं कायद्याचं राज्य आहे आणि कायद्यानं त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. असं तुम्ही मॅसेज देण्यासाठी कडक कारवाई करा. तुमचे कायद्याने हात बांधलेले आम्हालाही मान्य आहे, त्यामुळे तुम्हाला कारवाई करता येत नाही. पण आता हा घडलेला गुन्हा ह्याच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू शकताय. म्हणून आम्ही सर्व शिवसैनिकांनी तासगाव तालुक्याच्या महिला आघाडीच्या वतीनं आज साहेबांना भेटून निवेदन देऊन त्यांना सक्त कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. 1 वर्षापूर्वी माझा पुतण्या प्रताप बापूराव मलमे यांनी महाडिक फायनान्स शाखा भिवघाट यांच्यामार्फत 30,000 रुपयाचे कर्ज घेतले होते. त्या 16 हप्त्यापैकी 8 हप्तेही भरलेले होते आणि 8 हप्ते बाकी होते. मग 1 हप्ता मार्च एंडिंगचा म्हणजे मार्च एंडिंगमुळं पुढं झाला थोडा. मग आम्ही 16 तारखेला भरतो म्हटलं त्याला. 16 तारखेला आमची काही जुळणी झाली नाही म्हणजे आमच्या पुतण्याची. त्यांनी 21 तारखेला या, 21 तारखेला तुम्हाला पैसे देतो म्हणून सांगितलं. 21 तारखेला ते फायनान्सचे साहेब आला आणि त्यांना ते 3,000चा हप्ता देऊन टाकला. 3,000चा हप्ता दिल्यानंतर तो बोलला की फोन दे, मला जरा फोन लावायचा आहे. मग आमच्या पुतण्याने त्याला फोन दिला. फोन दिल्यानंतर त्याने काय वापर केलाच नाही, फोन कुणाला लावलाही नाही. आणि मग पुन्हा मागणी आमच्या पुतण्यानं तो फोनची केली. त्या फोनची मागणी केल्यानंतर तो काय फोन परत देईना. तुला काय करायचं आहे ते कर म्हटलं. मी फोन देणार नाही, मला पॅनल्टी लागल्या आणि मी फोन तुला देणार नाही, तुला काय करायचं आहे ते कर. मग त्यानंतर पुतण्यानं मला फोन केला. नाना म्हटलं असे असे झाले, काय करूया. थांब म्हटलं मी येतो म्हटलं, त्याला समजावून सांगूया. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मी आल्यानंतर.
पण तो ऐकनासा झाला. मला उलट त्यानं अरेरावीची भाषा केली, तुला ठेवतच नाही, तुझा काय संबंध, अशी भाषा केल्यानंतर मी म्हटलं तुझ्या साहेबांना मला सांगायचं आहे काय कंडिशन आहे ती. तर ते ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही. पुन्हा अजून तीच भाषा केली की तुला ठेवत नाही, तुझा काय म्हणजे संबंध आहे. नंतर तुम्हाला सांगायचं तो काही अंतरावर दूर गेला आणि मोबाईलवरनं फोन त्या मंडळीनं आणि म्हणजे 8-9 लोकांना त्यांनी फोन लावला आणि एक 20-25 मिनटाच्या पिरियडमध्येच ते आमच्या घरापाशी हजर झाले. ते आल्या पहिल्यांदा कुणी मारलं तुला म्हणून असे धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यात माझ्या पुतण्याला त्यांनी खाली पाडून त्या करण जाधव याने पाठीत दगड मारला. ती विवळत पडला, त्याला काही सुचना. नंतर पुन्हा तो दुसरा करण जाधव नंतर दुसरा एक माणूस होता, त्यानं पण माझ्यावर अटॅक केला. परत करण जाधवनं पुतण्यावर चाकू हल्ला करण्याचा म्हणजे सूर्या असा मारण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत माझी मंडळी अशी आडवी झाली बरोबर त्या हातावर ठोका काठीचा बसल्याबरोबर हात फ्रॅक्चर झाला. मग ते बराच वेळ असं चालू झालं. नंतर हे दहिवडी गावचे डेप्युटी सरपंच माणिक हे आले होते. ह्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते समजावण्याच्या स्थितीत नव्हती. मग भयभीत झालेलो आम्ही आणि ते मेलंय आमचा पुतण्या असं साबित झाल्यानं म्हणजे त्यांना वाटलं आता हे मरलं आहे, जगत नाही, आणि ते पळून गेले असं कंडिशन. नंतर आम्ही पुन्हा नंतर पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशनला आम्ही सर्व माहिती सांगितली. परत त्यांनी आम्हाला एक फॉर्म दिला ते मेडिकलचा. तिथं तासगाव सिव्हिल सर्जनला वर पाठवलं. तिथं सगळ्यांचं मेडिकल केलं. त्यापैकी आम्हा दोघांचं म्हणजे माझ्या मंडळीचं आणि माझं फॉल्ट आहे म्हणून सांगितलं. तुमच्या गुडघ्यामध्ये फॉल्ट आहे आणि मंडळीच्या हातामध्ये म्हणजे फॉल्ट आहे म्हणून सांगितलं. आणि त्याने आम्हाला मिरज सिव्हिलला सरप्लस केलं. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.